जमीन, वेळ आणि परिस्थितीचा खेळ. कल्पना करा तुमच्याकडे एक मजबूत सैन्य आहे. सैनिक प्रशिक्षित आहेत, शस्त्र तयार आहेत आणि सेनापती अनुभवी आहे. पण तुम्ही ज्या ठिकाणी युद्ध करणार आहात त्या जमिनीची तुम्हाला माहितीच नाही. समोर डोंगर आहेत, नद्या आहेत, अरुंद वाटा आहेत, दलदली आहेत आणि काही ठिकाणी शत्रूला तुमच्यापेक्षा मोठा फायदा मिळतो. मग प्रश्न असा, फक्त मजबूत सैन्य असणं पुरेसं आहे का? sun tzu म्हणतात, नाही. कारण युद्धात फक्त सैनिक लढत नाहीत, भूमीही तुमच्या बाजूने किंवा शत्रूच्या बाजूने लढत असते. द आर्ट ऑफ वॉर मध्ये sun tzu युद्धातील टेरेन म्हणजेच भूभागाला खूप मोठं महत्त्व देतात. कारण एकाच सैन्याची ताकद वेगवेगळ्या भूभागावर वेगवेगळी ठरू शकते. मोकळ्या मैदानावर जे सैन्य शक्तिशाली आहे तेच सैन्य अरुंद दरीत अडकलं तर त्याची ताकद कमी होऊ शकते. म्हणून चांगला सेनापती फक्त शत्रूकडे पाहत नाही, तो जमीन, अंतर, मार्ग आणि परिस्थिती यांचाही अभ्यास करतो. चॅप्टर 1, sun tzuचे टेरेनचे प्रकार. sun tzu युद्धभूमीचे वेगवेगळे प्रकार स्पष्ट करतात. त्यापैकी काही महत्त्वाचे प्रकार समजून घेऊया. पहिलं, एक्सेसिबल ग्राउंड, दोन्ही बाजूंना सहज उपलब्ध भूभाग. अशा जमिनीवर दोन्ही सैन्यांना सहज हालचाल करता येते. इथे कोणत्याही एका बाजूला नैसर्गिक फायदा नसतो. म्हणून अशा ठिकाणी आधी योग्य पोझिशन घेणं महत्त्वाचं ठरतं. दुसरं, एन्टँगलिंग ग्राउंड, अडचणीचा भूभाग. असा प्रदेश जिथे पुढे जाणे सोपं असतं पण परत येणं किंवा हालचाल करणं कठीण होऊ शकतं. अशा ठिकाणी विचार न करता पुढे जाणं धोकादायक ठरू शकतं. sun tzuचा संदेश स्पष्ट आहे, प्रत्येक रस्ता पुढे जाण्यासाठी योग्य नसतो. थर्ड, टेम्परायझिंग ग्राउंड, दोन्ही बाजूंना अडचणीचा प्रदेश. अशा परिस्थितीत शत्रू आणि तुम्ही दोघांनाही त्वरित फायदा मिळत नाही. अशा वेळी घाई करून हल्ला करण्यापेक्षा योग्य संधीची वाट पाहणं महत्त्वाचं ठरू शकतं. नॅरो पॅसेस, अरुंद मार्ग. आता कल्पना करा, एका अरुंद घाटातून संपूर्ण सैन्याला पुढे जायचं आहे. समोर शत्रूने पोझिशन घेतली तर मोठं सैन्य असूनही तुमच्या सर्व सैनिकांना एकाच वेळी लढता येणार नाही. म्हणून भूभाग कधीकधी संख्येपेक्षा शक्तिशाली ठरतो. चॅप्टर 2, उंच जागेचा फायदा. sun tzu युद्धभूमी निवडताना उंच जागेचं महत्त्व सांगतात. जर एखाद्या सैन्याला उंच जागेचा फायदा मिळाला तर त्याला आसपासची हालचाल पाहणं सोपं होऊ शकतं. खाली असलेलं सैन्य वरच्या सैन्याच्या तुलनेत अधिक अडचणीत येऊ शकतं. म्हणून फक्त शत्रू कुठे आहे हे पाहू नका, तुम्ही कुठे उभे आहात हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चॅप्टर 3, पाणी, नदी आणि नैसर्गिक अडथळे. sun tzu नद्या आणि पाण्याच्या परिस्थितीबद्दलही सांगतात. सैन्याने नदी ओलांडताना घाई करू नये, कारण नदी पार करणाऱ्या सैन्याची फॉर्मेशन विस्कळीत होऊ शकते. जर शत्रू तुम्ही नदी पार करत असताना हल्ला केला तर तुमचं सैन्य अडचणीत येऊ शकतं. म्हणून sun tzuचा विचार असा आहे, नैसर्गिक अडथळा स्वतःमध्ये शत्रू नाही, पण त्यांचा चुकीचा अंदाज तुमचा शत्रू बनवू शकतो. चॅप्टर 4, शत्रूच्या हालचालींचे निरीक्षण. sun tzu फक्त भूभाग समजून घेण्याचं सांगत नाहीत, ते शत्रूच्या हालचालींकडे लक्ष देण्यासही सांगतात. उदाहरणार्थ, जर पक्षी अचानक एखाद्या भागातून उडून गेलेत तर तिथे सैन्याची हालचाल असू शकते. जर धूळ मोठ्या प्रमाणात उडताना दिसली तर सैन्यांची किंवा रथांची हालचाल असण्याची शक्यता असते. जर परिसर अचानक शांत असला तर त्यामागे काही कारण असू शकतं. म्हणजे युद्धभूमी बोलत असते, फक्त तुम्हाला तिची भाषा समजली पाहिजे. चॅप्टर 5, परिस्थिती बदलली की स्ट्रॅटेजी बदला. हा sun tzuच्या विचारातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. एक स्ट्रॅटेजी प्रत्येक परिस्थितीत काम करेलच असं नाही. भूभाग बदलतो, हवामान बदलतं, शत्रूची पोझिशन बदलते, सैनिकांची अवस्था बदलते. म्हणून सेनापतीने परिस्थितीनुसार आपली स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे. जो सेनापती परिस्थिती बदलल्यानंतरही जुन्याच पद्धतीने लढतो तो स्वतःच्या स्ट्रॅटेजीचा कैदी बनतो. चॅप्टर 6, टायमिंग. आता टेरेन सोबत आणखी एक गोष्ट जोडली जाते, टायमिंग. योग्य ठिकाणी उभं राहणं महत्त्वाचं आहे, पण योग्य वेळी हालचाल करणं त्याहूनही महत्त्वाचं असू शकतं. शत्रू तयार नसताना त्याच्यावर दबाव आणणं आणि शत्रू मजबूत पोझिशनमध्ये असताना अनावश्यक हल्ला टाळणं हीच स्ट्रॅटेजी आहे. म्हणून sun tzuच्या युद्धकलेत कधी कृती करायची आणि कधी थांबायचं हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चॅप्टर 7, परिस्थिती तुमचं शस्त्र बनवा. आता या संपूर्ण अध्यायाचा सार समजून घ्या.
एक चांगला सेनापती फक्त स्वतःची शक्ती वापरत नाही, तो परिस्थितीची शक्ती वापरतो. डोंगर, नदी, अरुंद मार्ग, अंतर, हवामान, वेळ हे सगळं रणनीतीचा भाग बनतं. म्हणूनच sun tzu साठी युद्ध महत्वाचे. फक्त 2 सैन्यांची टक्कर नाही, ते आहे माणूस, भूभाग, वेळ, माहिती, परिस्थिती याचं गणित. आजच्या एपिसोडमधून एक गोष्ट लक्षात ठेवा. शक्ती म्हणजे फक्त तुमच्याकडे किती सैनिक आहेत हे नाही. तुम्ही कुठे उभे आहात, कधी हालचाल करत आहात, शत्रू कुठे आहे, परिस्थिती कुणाच्या बाजूने आहे आणि तुम्ही त्या परिस्थितीचा किती चांगला उपयोग करता यावर विजय अवलंबून असतो. पण आता युद्ध अजून कठीण होणार आहे, कारण समजा तुमच्याकडे योग्य भूभाग आहे, योग्य वेळ आहे आणि स्ट्रॅटेजी सुद्धा तयार आहे. पण तुमच्या सैनिकांचं मनोबल तुटलं तर, सैनिक घाबरले, आदेश पाळले नाहीत, शिस्त ढासळली तर संपूर्ण स्ट्रॅटेजी कोसळू शकते. म्हणून पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सेनापती, शिस्त आणि सैन्याचं मनोबल. सैन्याची ताकद तलवारीत नाही, शिस्तीत असते. कल्पना करा, तुमच्याकडे हजारो सैनिक आहेत, शस्त्र आहेत, घोडे आहेत, संपूर्ण युद्धाची योजना तयार आहे. पण युद्ध सुरू होताच काही सैनिक आदेश ऐकत नाहीत, काही घाबरतात, काही मागे हटतात आणि काही आपल्या मनाप्रमाणे वागू लागतात. आता प्रश्न आहे, इतकं मोठं सैन्य असूनही तुम्ही युद्ध जिंकू शकाल का? sun tzuचं उत्तर स्पष्ट आहे, नाही. कारण सैन्याची संख्या महत्वाची असली तरी त्याहून महत्वाचं आहे शिस्त. आणि शिस्त निर्माण करण्यासाठी फक्त आदेश देणारा सेनापती पुरेसा नसतो. त्याच्याकडे विश्वास, अधिकार आणि योग्य नेतृत्व असणं गरजेचं असतं. द आर्ट ऑफ वॉर मध्ये sun tzu युद्धाच्या रणनीतीसोबत सैन्याचं नेतृत्व कसं करावं यावरही खूप महत्त्व देतात. कारण तुमची स्ट्रॅटेजी कितीही चांगली असली तरी ती अंमलात आणणारे सैनिकच असतात. जर सैनिकांना आदेश समजले नाहीत तर स्ट्रॅटेजी अपयशी होऊ शकते. जर सैनिकांना सेनापतीवर विश्वास नसेल तर स्ट्रॅटेजी अपयशी होऊ शकते. आणि जर शिस्त नसेल तर मोठं सैन्य सुद्धा कमजोर होऊ शकतं. चॅप्टर 1, सेनापतीचे 5 गुण. sun tzu सेनापतीमध्ये असायला हवेत असे 5 महत्वाचे गुण सांगतात. सगळ्यात पहिलं, विजडम, बुद्धी. सेनापतीला परिस्थिती समजली पाहिजे. फक्त धाडसी असणं पुरेसे नाही. कधी हल्ला करायचा, कधी थांबायचं, कधी माघार घ्यायची हे समजण्यासाठी बुद्धी आवश्यक आहे. सिन्सिरिटी, विश्वासार्हता. सैनिकांना आपल्या सेनापतीवर विश्वास असला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की हा सेनापती जे सांगतोय ते विचार करूनच सांगतोय. विश्वास नसेल तर फक्त आदेश आवाज बनतात. थर्ड, बेनवोलेन्स, सैनिकांची काळजी. sun tzu सेनापतीने आपल्या सैनिकांची काळजी घ्यावी असं सांगतात. सैनिक फक्त युद्धासाठी वापरण्याची साधनं नाहीत. त्यांची अवस्था, त्यांचा थकवा, त्यांच्या गरजा हे समजून घेणं आवश्यक आहे. पण याचा अर्थ शिस्त जोडणे नाही. काळजी आणि शिस्त यांच्यात संतुलन आवश्यक आहे. चौथं, करेज, धैर्य. योग्य वेळ आली तर निर्णय घेण्याचं धैर्य सेनापतीकडे असलं पाहिजे. पण धैर्य म्हणजे बेफामपणे हल्ला करणं नाही. धैर्य म्हणजे योग्य निर्णय घेण्याची तयारी. 5, स्ट्रिक्टनेस, कठोर शिस्त. शेवटचा गुण, स्ट्रिक्टनेस. आदेश स्पष्ट असले पाहिजेत, नियम स्पष्ट असले पाहिजेत आणि नियम मोडल्यास त्याचे परिणामही स्पष्ट असले पाहिजेत. कारण शिस्त नसलेलं सैन्य युद्धभूमीवर गोंधळ निर्माण करू शकतं. चॅप्टर 2, आदेश स्पष्ट असले पाहिजेत. sun tzuच्या विचारांमध्ये स्पष्ट कम्युनिकेशनला मोठं महत्त्व आहे. सैनिकांना काय करायचं, कधी करायचं आणि कसं करायचं हे स्पष्ट असलं पाहिजे. जर आदेश अस्पष्ट असतील आणि सैनिकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ घेतला तर संपूर्ण सैन्याची हालचाल विस्कळीत होऊ शकते. म्हणून चांगला सेनापती फक्त आदेश देत नाही, तो खात्री करतो आदेश समजले आहेत. चॅप्टर 3, sun tzu आणि सैनिकांच्या प्रशिक्षणाची कथा. इथे द आर्ट ऑफ वॉर मध्ये sun tzuची संबंधित एक प्रसिद्ध प्रसंग येतो. वू राजा sun tzuची क्षमता तपासू इच्छितो. त्याने sun tzuला राजवाड्यातील महिलांच्या एका गटाला सैनिकांप्रमाणे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिली. sun tzuने त्यांना शिस्त, आदेश समजावून सांगितले. त्यांनी सांगितले, आदेश दिल्यावर योग्य दिशेने हालचाल करा. पण जेव्हा पहिल्यांदा आदेश देण्यात आला त्या महिलांनी तो आदेश गांभीर्याने घेतला नाही. त्या हसू लागल्या. sun tzuने त्यांना दोष देण्याआधी एक महत्वाची गोष्ट केली. त्यांनी विचार केला, चूक सैनिकांची आहे का की माझ्या आदेशातच स्पष्टता नव्हती. त्यांनी आदेश पुन्हा समजावून सांगितला, पण पुन्हा तोच परिणाम झाला. जेव्हा sun tzu म्हणाले, जर आदेश
स्पष्टपणे दिले गेले असतील आणि सैनिकांनी ते पाळले नाही तर दोष अधिकाऱ्यांचा आहे आणि त्यानंतर त्यांनी शिस्त लागू केली. हा प्रसंग आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा देतो. नेत्याने आधी स्वतःची जबाबदारी तपासली पाहिजे. चॅप्टर 4 डिसिप्लिन म्हणजे भीती नाही. sun tzuच्या विचारात शिस्त म्हणजे फक्त सैनिकांना घाबरवणं नाही. शिस्त म्हणजे नियम स्पष्ट असणं प्लस आदेश समजणं प्लस त्यांची अंमलबजावणी होणं. जर सैनिकांना नियम माहीत नसतील तर शिक्षा देणं अन्यायकारक ठरू शकतं. पण नियम स्पष्ट असूनही कोणी त्याचं पालन करत नसेल तर सैन्यात शिस्त टिकवण्यासाठी कठोरता आवश्यक आहे. म्हणून चांगला नेता ना खूप मऊ असतो ना विनाकारण कठोर. तो परिस्थितीनुसार योग्य कठोरता वापरतो. चॅप्टर 5 सैनिकांना एकत्र शक्तीमध्ये बदलणं. आता एक महत्त्वाचा प्रश्न, हजारो सैनिकांना एकसंध शक्तीमध्ये कसं बदलायचं? sun tzuच्या मते सैन्याची खरी ताकद प्रत्येक सैनिक किती शक्तिशाली आहे यात नसते, तर सगळे सैनिक एकाच दिशेने किती प्रभावीपणे काम करतात यात असते. एक सैनिक वेगळा, दुसरा वेगळा, तिसरा वेगळा असं झालं तर मोठं सैन्य सुद्धा कमकुवत होऊ शकतं. पण सगळ्यांचे आदेश एकच, ध्येय एकच आणि हालचाल एकसंध असेल तर त्यांची शक्ती अनेक पटीने वाढते. चॅप्टर 6 सैनिकांच्या मनाचा अभ्यास. sun tzu सैनिकांच्या मानसिक अवस्थेकडेही लक्ष देतात. सैनिक उत्साही असताना त्यांची मानसिक अवस्था वेगळी असते. दीर्घकाळ युद्ध केल्यानंतर थकवा वाढतो. भूक, भीती, अनिश्चितता या गोष्टी सैनिकांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करू शकतात. म्हणून सेनापतीने फक्त शत्रूच्या सैन्याकडे पाहू नये, त्यांनी स्वतःच्या सैनिकांच्या मानसिक स्थितीकडेही लक्ष दिलं पाहिजे. चॅप्टर 7 सैन्याला योग्य वेळी वापरा. sun tzu सांगतात प्रत्येक क्षणी पूर्ण शक्ती वापरणं योग्य नसतं. सैन्याला विश्रांती, योग्य पोझिशन, योग्य वेळ आणि योग्य संधी यांचा विचार करावा लागतो. कारण थकलेलं सैन्य आणि तयार सैन्य एकसारखं नसतं. म्हणून रणनीतीमध्ये शक्ती जपणं सुद्धा एक प्रकारची शक्ती आहे. आजच्या एपिसोडमधून sun tzu आपल्याला नेतृत्वाचा एक मोठा धडा देतात. मोठं सैन्य असणं म्हणजे मोठी शक्ती नाही. शक्ती निर्माण होते जेव्हा नेता स्पष्ट असतो, आदेश स्पष्ट असतात, सैनिक प्रशिक्षित असतात, शिस्त टिकून असते आणि संपूर्ण सैन्य एका दिशेने काम करतं. म्हणूनच रणनीती कागदावर तयार होते पण विजय शिस्तीतून तयार होतो. पण आता द आर्ट ऑफ वॉर मधील सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला समोर आहे. तुमच्याकडे शिस्तबद्ध सैन्य आहे, योग्य सेनापती आहे, रणनीती आहे, भूभागाची माहिती आहे, पण शत्रूला तुमचा पुढचा डाव कळला तर मग तुमची पूर्ण स्ट्रॅटेजी त्या क्षणी निष्फळ होऊ शकते. म्हणून sun tzu पुढचा प्रश्न विचारतात, शत्रूला भ्रमित करून परिस्थिती आपल्या नियंत्रणात कशी आणायची आणि योग्य वेळी योग्य शक्ती एका ठिकाणी केंद्रित करून निर्णायक विजय कसा मिळवायचा. पुढच्या आणि अंतिम एपिसोडमध्ये द अल्टिमेट स्ट्रॅटेजी, युद्ध जिंकण्याचा sun tzuचा अंतिम नियम. शत्रूला तुमचा पुढचा डाव कळू देऊ नका. कल्पना करा तुमच्याकडे एक मजबूत सैन्य आहे, तुमची स्ट्रॅटेजी तयार आहे, तुम्ही शत्रूला ओळखता, त्याची ताकद आणि कमजोरीही माहीत आहे. पण एक समस्या आहे, शत्रूलाही तुमची स्ट्रॅटेजी माहीत आहे, मग तुम्ही काय कराल? sun tzuचं उत्तर आहे, शत्रूला तुमचा पुढचा डाव समजूच देऊ नका. त्याला जे दिसतंय ते खरं असायलाच हवं असं नाही. तुम्ही एका दिशेने हालचाल दाखवू शकता पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिशेने प्रहार करू शकता. तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवू शकता आणि योग्य क्षणी तुमची खरी शक्ती एका ठिकाणी केंद्रित करू शकता. हीच आहे द आर्ट ऑफ वॉरची अंतिम कला. गेल्या एपिसोड्समध्ये आपण पाहिलं, एपिसोड 1 युद्ध सुरू होण्याआधीच त्याचं गणित करा. एपिसोड 2 स्वतःला आणि शत्रूला ओळखा. एपिसोड 3 शक्य असेल तर युद्ध न करताच विजय मिळवा. एपिसोड 4 भूभाग आणि वेळ परिस्थितीचा फायदा घ्या. एपिसोड 5 शिस्तबद्ध आणि एकसंध सैन्य तयार करा. आता या सगळ्या प्रिन्सिपल्सना एकत्र करून sun tzu आपल्याला शिकवतात विजयाची परिस्थिती स्वतः निर्माण कशी करायची. चॅप्टर 1 वीकनेस आणि स्ट्रेंथ. sun tzuच्या मते शत्रू जिथे मजबूत आहे तिथे थेट हल्ला करण्याची गरज नाही. त्याऐवजी त्याला तिथे कमजोर करायचं आहे. तिथे परिस्थिती निर्माण करा. शत्रूला एका ठिकाणी आपली शक्ती केंद्रित करायला भाग पाडा आणि मग दुसऱ्या ठिकाणी त्याच्यावर दबाव आणा. याचा अर्थ तुम्ही नेहमी शत्रूच्या शक्तीशी तुमची शक्ती भिडवायची नाही. कधी कधी शत्रूची शक्ती निरुपयोगी बनवायची असते.
चॅप्टर 2 डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अटॅक. sun tzu युद्धात 2 प्रकारच्या हालचालींबद्दल बोलतात, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे शत्रूला अपेक्षित असलेली हालचाल, इनडायरेक्ट म्हणजे शत्रूला अनपेक्षित असलेली हालचाल. कल्पना करा, शत्रूला वाटतंय की हल्ला एका मार्गाने होणार. तो आपली शक्ती तिथे जमा करतो, पण तुम्ही त्याला तिथेच गुंतवून दुसऱ्या दिशेने हालचाल करता. आता शत्रूची शक्ती आहे, पण ती चुकीच्या ठिकाणी आहे, आणि हाच फरक शक्ती आणि प्रभावी शक्तीमध्ये आहे. चॅप्टर 3 एनर्जी म्हणजे काय. sun tzuच्या मते मोठ्या सैन्याला नियंत्रित करणं आणि छोट्या सैन्याला नियंत्रित करणं यात मूलभूत फरक नसतो. महत्त्वाचं म्हणजे सैन्याची ऊर्जा योग्य दिशेने वापरणं. एक सैन्य जर एकाच वेळी अनेक दिशांना विखुरलं तर त्याची शक्ती कमी होते, पण तीच शक्ती योग्य क्षणी योग्य ठिकाणी एकवटली तर परिणाम प्रचंड होऊ शकतो. म्हणून सर्व शक्ती एकाच वेळी वापरणं म्हणजे शक्ती नाही. योग्य क्षणी योग्य शक्ती वापरणं म्हणजे स्ट्रॅटेजी. चॅप्टर 4 शत्रूला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडा. sun tzuच्या युद्धकलेतील एक अत्यंत महत्त्वाचा विचार म्हणजे तुम्ही शत्रूच्या हालचाली नियंत्रित करू शकता का. जर तुम्ही शत्रूला तुमच्या इच्छेनुसार हालचाल करायला भाग पाडलं तर तुमच्याकडे स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज येतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या ठिकाणी हालचाल दाखवता, शत्रू तिथे प्रतिसाद देतो, पण तो प्रतिसाद देत असतानाच तुम्ही त्याला दुसऱ्या निर्णयासाठी भाग पाडता. अशा प्रकारे शत्रू स्वतःहून निर्णय घेतोय असं त्याला वाटतं, पण प्रत्यक्षात तुम्ही त्याच्या निर्णयांची दिशा ठरवत असता. चॅप्टर 5 डिसेप्शनची खरी ताकद. आता पुन्हा sun tzuच्या एका मूलभूत प्रिन्सिपलकडे येऊया. ऑल वॉरफेअर इज बेस्ड ऑन डिसेप्शन. पण डिसेप्शन म्हणजे फक्त खोटं बोलणं नाही. त्याचा अर्थ शत्रूला तुमच्याबद्दल चुकीचा अंदाज लावायला भाग पाडणं. तुम्ही मजबूत असाल तर कमकुवत असल्याचा भास निर्माण करा. तुम्ही जवळ असाल तर दूर असल्याचा भास निर्माण करा. तुम्ही दूर असाल तर जवळ असल्याचा भास निर्माण करा. शत्रूला तुमच्या वास्तविक स्थितीबद्दल जितकी कमी माहिती असेल तितकी तुमची स्ट्रॅटेजी अधिक प्रभावी होऊ शकते. चॅप्टर 6 निर्णायक क्षणी शक्ती केंद्रित करा. आता समजा तुम्ही शत्रूला भ्रमित केलं, त्याला वेगवेगळ्या दिशांना पाहायला भाग पाडलं, त्याची शक्ती विखुरली. आता तुमचं पुढचं पाऊल काय. एका निर्णायक ठिकाण निवडा आणि तुमची शक्ती तिथे केंद्रित करा. कारण जर तुमच्याकडे 10 ठिकाणी थोडी थोडी शक्ती असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही कमजोर असू शकता, पण तीच शक्ती एका योग्य ठिकाणी एकवटली तर तुम्ही अचानक अत्यंत शक्तिशाली बनता. हा sun tzuच्या स्ट्रॅटेजीमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. चॅप्टर 7 शत्रूला तुमची योजना समजू नये. आता संपूर्ण रणनीतीचा एक महत्त्वाचा नियम, तुमची अंतिम योजना शत्रूला समजता कामा नये. कारण एकदा त्याला तुमचा उद्देश समजला की तो त्यानुसार आपली शक्ती तयार करू शकतो. म्हणून sun tzuच्या युद्धकलेत लवचिकता अत्यंत महत्त्वाची आहे. एकच प्लॅन घेऊन संपूर्ण युद्ध लढायचं नाही. परिस्थिती बदलली तर प्लॅन बदलायला पाहिजे. शत्रूने अपेक्षित नसलेली हालचाल केली तर तुम्ही ही प्रतिक्रिया बदलली पाहिजे. चॅप्टर 8 परिस्थिती निर्माण करा. sun tzuचा एक खोल विचार असा आहे, महान सेनापती फक्त संधीची वाट पाहत नाही, तो संधी निर्माण करतो. शत्रू कुठे कमजोर आहे, त्याला कुठे हलवता येईल, कुठे त्याची शक्ती विखुरेल, कुठे तुमची शक्ती एकवटता येईल, हे सगळं आधी तयार केलं की विजय अचानक मिळाल्यासारखा दिसतो, पण प्रत्यक्षात तो विजय आधीच तयार केलेल्या परिस्थितीचा परिणाम असतो. आता द आर्ट ऑफ वॉरच्या संपूर्ण सिरीजकडे एकदा पाहूया. sun tzu आपल्याला युद्ध कसं करायचं यापेक्षा युद्ध कसं विचारायचं हे शिकवतात. पहिला नियम, युद्धापूर्वी गणना करा. दुसरा, स्वतःला आणि शत्रूला ओळखा. तिसरा, शक्य असेल तर युद्ध न करताच विजय मिळवा. चौथा, भूभाग आणि परिस्थितीचा फायदा घ्या. पाचवा, शिस्तबद्ध आणि एकसंध शक्ती तयार करा. सहावा, शत्रूला भ्रमित करा आणि योग्य क्षणी शक्ती केंद्रित करा. म्हणून द आर्ट ऑफ वॉर हे फक्त युद्धाचं पुस्तक नाही, हे रणनीतीचं पुस्तक आहे, निरीक्षणाचं पुस्तक आहे, निर्णय घेण्याचं पुस्तक आहे आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या शक्तीचा योग्य वापर करण्याचं पुस्तक आहे. sun tzuचा विचार आपल्याला एक गोष्ट शिकवते, प्रत्येक लढाई लढणं आवश्यक नसतं. कधी थांबणं ही स्ट्रॅटेजी असते, कधी माघार घेणं ही स्ट्रॅटेजी असते, कधी शत्रूला पुढं येऊ देणं ही स्ट्रॅटेजी असते आणि कधी एकही तलवार न उचलता विजय मिळवणं हाच सर्वात मोठा विजय असतो. जर द आर्ट ऑफ वॉर sun tzu मधून तुम्हाला नवीन शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मराठी बुक समरीज, फिलॉसॉफी, स्ट्रॅटेजी आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी शब्दांची सफरला सबस्क्राईब करा. कारण चांगलं पुस्तक वाचणं म्हणजे ज्ञान मिळवणं, पण ते आपल्या आयुष्यात उतरवणं म्हणजे खरी कला. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत.